भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे. ताब्यात नाही म्हणणार, ऍक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील. भारतीय जनता पक्षानं खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि त्याचे सगळे सहकारी आमच्या उपमहापौर तो शब्द पूर्ण करतो. साहेब, एमआयएमला विरोधी पक्षनेतापद देणार, विरोधी पक्षनेतापद द्यायचं किंवा नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे. मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही तुमचा सल्ला काय असेल साहेब? मी माझ्या महापौराला सार्वजनिक सल्ला देणार नाही. महापौर आणि उपमहापौर पद कंट्रोल राहणार आहे किंवा इथल्या कामकाजावर सोलापूर महापालिकेवर आपण एवढं सगळं प्रत्येक प्रभागात फिरून एवढं मोठं विजय करताय. सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांसोबत घेऊन काम करू आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करू. सगळ्यांना उद्बोधन आहे की स्वीकृत नगरसेवक आहे. स्वीकृत नगरसेवक निवडताना काय क्रायटेरिया असणार आहे? स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे, गट नेत्याला आहे, आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे. त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. त्यांचा निर्णय घेतील. महापौर आणि उपमहापौर पद बिनविरोध झालं. नेहमीप्रमाणे खूप चांगल्या गोष्टी घडत असताना अनावश्यक गोष्टी तुम्ही विचारताय. नाही, आनंदाचा दिवस आहे. त्या आनंदामध्ये दोन आमदार दिसत नाहीत म्हणून आम्ही विचारतो. महापौर बिनविरोध झालं, उपमहापौर बिनविरोध झालं, पण त्या आनंदामध्ये भाजपचा आनंदाचा दिवस आहे त्याच्यामुळे दोन आमदार गैरहजर दिसतात. त्या त्यांना आनंद पचला नाही का? बिलकुल ते दोघंही आनंदी आहेत. त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करताय. ते खूप आनंदी आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरचं पोस्ट आपण बघितल्या, अकाउंट रिसीव्ह केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहाल. त्यामुळे अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटतं उचित नाही. आनंदाचा दिवस आहे. सोलापूर शहराला 3.5 वर्षाचा गॅपनंतर महापौर आणि थोडी कर्तृत्ववान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे. माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंदही साजरा करावा. आपण शहराचे नागरिक आहात. आपल्याही शहराचं काम करत असताना हे सगळे लोक चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा नक्की अनुभव येईल.